असतील. त्यानंतर या स्पर्धेसाठी मेहनत घेणारा व्यक्तिबल अर्जुनजी देशमुख, महेशजी कलगुडगी साहेब, दस्तूर खुद्द आदरणीय संजय पाटील यड्रावकर साहेब असतील. ही सर्व मंडळी या स्पर्धेला अगदी रंगरूप प्रदान करण्याचं कार्य करते. काही क्षणांचा अवधी सलामीवीर दोन्हीही फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन संपूर्ण जयसिंगपूर प्रीमियर लीग 2026 ज्याने दणा नोंद सोडले असा किरण सादळे आणि त्याचे साथ तथा सोबत देण्याकरिता गणेश सूर्यवंशी असे दोन प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये मंद मंद पावलांनी प्रस्थान करू लागलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शिखरे इंडियन्स अशा दोन संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत. महाअंतिम लढत. आता अंतिम सामना म्हटला की भरपूर अशा अंतिम लढती आठवतात, ज्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर 25 जून 1983 ती अंतिम लढत होती लॉर्डच्या मैदानामध्ये. भारत पहिल्यांदा विश्वविजेता बनला. त्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर 24 सप्टेंबर 2007 या दिवसामध्ये देखील अंतिम लढत झाली होती आणि तेथे दक्षिण आफ्रिका देशामध्ये भारतीय संघ महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली महाअंतिम विजेता ठरला होता. आता अंतिम लढत म्हटले की दिवस आठवतो 2 एप्रिल 2011 आणि वानखेडेचं ते मैदान होतं. तेथे देखील वन डे फॉर्मॅटमध्ये 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भारतीय संघ विजेता झाला. तर काउंटडाऊन स्टार्ट होत आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. देत दणादण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. ग्रँड फिनालेला होतोय आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ. पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार. कुठे गेले आमचे डिजिटल स्कोरर? या जरा आता जवळ. आपण शेवटच्या सामन्याची सुरुवात करतोय. तर आपण विचार करत होतो की जेव्हा अंतिम सामना सुरू होतो, 3 वर्ल्ड कपची आपण चर्चा केली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा वाट बघावी लागली 2011 नंतर. बरोबर 29 जून 2024चा तो दिवस, बार्बाडोसचं ते मैदान आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तेथे देखील आपण विजयी झालो. तो देखील महाअंतिम सामना होता वर्ल्ड कपचा. तसा हा देखील सामना महाअंतिम आहे. ऑन ड्राईव्ह केलेले आहेत किरण सादळे. खूप चांगल्या पद्धतीचा हा एक यशस्वी ऑलराऊंडर. आणि अंतिम सामना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नोव्हेंबर 2025चा कॅलेंडर इयर देखील आठवतं. तेथे महिलांनी देखील विश्वकर्नाटक आपल्या नावावरती केला. आणि त्याही पुढे जाऊन उल्लेख करायचा झाला तर 8 मार्च 2026 तेव्हा देखील अंतिम सामना झाला आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली तो 6वा वर्ल्ड कप भारताच्या नावावरती बघायला मिळाला. तसा हा अंतिम सामना सुरू झालाय. शिखरे इंडियन्स आणि विपक्षामध्ये फलंदाजी करतोय संजू मालक प्रेमी. हा फटका फसला. एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करत असताना मिस्टर रोहित बंडकर यांना आपण पाहतोय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि तितकाच विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मिस्टर रोहित बंडकर यांना. त्यांनी हा झेल मात्र परिपूर्ण केलेला आहे. पहिला झटका लागतोय संजू मालक प्रेमी या टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. ग्रँड फिनाले. जबरदस्त आयोजन नियोजन. तब्बल 42 लीग स्टेज मधील सामने आपण पाहिले. 14 संघांनी सहभाग घेतला होता जयसिंगपूर प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि या स्पर्धेमधील मॅच नंबर 45 ग्रँड फिनाले इथे सुरू झालेले आहे. नव्याने फलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकावर मुदस्सर शेख. क्रिकेट या खेळाची विशेषता बघा, इथे हिंदू मुसलमान सर्व एकच सूत्रात गुंफून खेळतात. हे आपल्याला क्रिकेटने दिलेलं आहे. क्रिकेट ह्या खेळाची ही विशेषता आहे
येथे आदिवासी समाज बांधव, कुणबी समाज बांधव, मराठा समाज बांधव, त्यानंतर हिंदू मुसलमान सगळे एकत्रित आणि एकच सूत्रात गुंफून खेळतात. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा लोकांना एकत्रित आणण्याकरिता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता, परंतु आता जर लोकांना एकत्रित आणायचं असेल तर क्रिकेट हे सर्वोत्तम माध्यम आहे. या मिलिंदजी डिगे साहेब, मिलिंदजी भिडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एक चांगलं व्यक्तिबल आहे आणि या सातत्यपूर्ण रीतीने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी देखील त्यांची उपस्थिती आपण प्रार्थनीय पाहिली होती आणि आता देखील या ग्रँड फिनालेचा आस्वाद घेण्याकरिता योग्य वेळेवरती योग्य एंट्री केलेली आहे. मौके पे चौका कसा ठोकायचा आहे ठाऊक आहे आदरणीय मिलिंदजी भिडे सरांना आणि योग्य वेळेवरती आलेल्या बहुधा या आधी ऑनलाईन पाहत असतील आणि त्यानंतर परफेक्ट त्यांची एंट्री झालेली आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, फटका आहे दर्जेदार, चेंडू सीमा रेषा पार, आलाय चौकार. 7 अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. शिखरे इंडियन्स वर्सेस संजू मालक प्रेमी अशी महाअंतिम लढत ग्रँड फिनाले सध्या विद्यमान. पद्धतशीर व्यवस्थापन या स्पर्धेचं. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉट लेग, शॉट बॅकवर्ड पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह, सीधी बॅट, नो बकवास, फलंदाजी झकास आणि धावांचा मिळतोय सहवास. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि 11 धावा सध्या स्कोर कार्डवरती परिपूर्ण स्वरूपामध्ये, ज्यामध्ये किरण, ज्याला पूर्णपणे गोलंदाज गेला शरण आणि धावांचं वाढतंय डाळभात वरण, बरोबर 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा खेळ ज्या खेळाला वेळोवेळी एकेका खेळाडूने मोठं केलं, परंतु सर्वात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल 1973 मध्ये जन्मलेला असा एक खेळाडू ज्याने मात्र या खेळाला मोठं केलं. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1989 मध्ये कराचीच्या मैदानात पहिलं पाऊल ठेवलं. तिथे पाकिस्तान संघाच्या विरोधात ते खेळले. 9 ऑगस्ट 1990 मध्ये आपल्या कारकिर्दीमधील पहिलं शतक ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये परिपूर्ण केलं. त्याही पुढे जाऊन भरपूर रंजक किस्से घडलेले आहेत. पंच काय सांगतात? ऑल वेल. आपण चर्चा जरूर करूया सचिन रमेश तेंडुलकर यांची. तुर्तास दुसऱ्या षटकाकडे वळूयात, जिथे गोलंदाज आलेला आहे, ज्याची गोलंदाजी आहे दमदार, त्याचं नाव मंदार. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि 1 विकेट. फलकावर जरूर पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 13 धावा, 1 गडी गारद आणि 13 पैकी 9 धावा किरण सादळे यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. सर्वाधिक महत्वाचा हा फलंदाज संजू मालक प्रेमी या संघाच्या पाठीचा कणा. पुढचा बॉल, हा देखील फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. मिस्टर बबलू यांच्या माध्यमातून खूपच सुंदर एक क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. केवळ 13 धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट्स. खूपच सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण म्हणावं लागेल मंदारच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहतोय. बघा, या तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जातं. केवळ टायमिंगच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुढचं काम बबलू यांनी मात्र खूप चांगल्या रीतीने परिपूर्ण केलेला आहे. दुसरा झटका लागलाय. थोडीशी डळमळलीत अशी सुरुवात झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संजू मालक प्रेमी या संघाची. थोडीशी घाई करा न्यू बॅटर. तर क्रिकेट या खेळाला जे सचिन तेंडुलकरने मोठं केलं त्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो. त्याही पुढे जाऊन म्हणजे 9 ऑगस्ट 1990च्या पुढे जाऊन 31 मार्च 2001 मध्ये पहिला असा फलंदाज बनला सचिन तेंडुलकर, ज्याने 10,000 धावांचा टप्पा पार केला. त्याही पुढे जाऊन 16 मार्च 2012 मध्ये आपण पहिलं 100 शतके परिपूर्ण केली. 24 फेब्रुवारी 2010 मध्ये कॅप्टन ध्रुव सिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये पहिला फलंदाजाने वन डे मध्ये डबल सेंचुरी ठोकली आणि बरोबर 2014च्या कॅलेंडर इयर मध्ये पहिला क्रिकेटर आणि एकमेव क्रिकेटर ज्याला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारत रत्न देण्यात आला. कुणालाही कोणत्याही क्रिकेटरला आजपर्यंत मिळालेला नाहीये, मिळणारही नाहीये, कारण भारतरत्न क्रिकेटरसाठी मुळात नाहीये, परंतु चांगल्या स्वभावामुळे मिळाला सचिन तेंडुलकर यांना. आणि या खेळाडूने तुम्हाला सर्वांना क्रिकेटचं वेड लावलंय. बघा, फलकावरती केवळ 13 धावा. गोलंदाजी करतोय दमदार, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, बहारदार. नाव आहे मंदार. 3 चेंडूंमध्ये
एक विकेट, केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी होत आहे. विकेट टू विकेट हिटिंग अप्रोच इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये हे षटक ज्या रीतीने 1964 मध्ये आपण बापू नाडकर्णी यांना पाहिलं. सलग 131 चेंडू त्यांनी निर्धाव मद्रास चेन्नईच्या मैदानामध्ये रिलीज केले होते. येथे खरोखरच धावसंख्या तुलनेने किरण सारखा फलंदाज मैदानामध्ये असताना जे विकेट गेलेले आहेत त्या कारणास्तव हळूहळू धावा होतात. लोअर फुल टॉस बॉल नाही येथे मात्र ओव्हरटेक केलंय क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. किरण सादळेच्या बॅटमधून आलाय जयसिंगपूर प्रीमियर लीग चौकार. 18 धावा परिपूर्ण, 2 गडी गारद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शॉट ऑफ लेंथ आणि त्याचा उचललाय फायदा मिस्टर किरण सादळे या फलंदाजाने. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. गुलाब, ख्वाब, शबाब, आई तमाम क्या क्या है, मेरा नाम है किरण, आ गया हूं जेपीएल में आग लगाने, बताओ गेंदबाजो इंतजाम क्या क्या है. जबरदस्त फटका बघायला मिळाला आणि या 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा, 2 गडी गारद अशा स्वरूपात ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. वन साइड हिरो आहे किरण. उर्वरित फलंदाज फ्लॉप जरी ठरले तरी त्याने मात्र सांघिक जबाबदारी स्वीकारलेली आहे. ग्रँड फिनालेच्या या सामन्यामध्ये खूपच सुंदर पद्धतीने ही फलंदाजी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. गोलंदाज मिस्टर अमोल भिसे, चांगला दर्जेदार युटिलिटी ऑलराऊंडर म्हणून अमोल भिसे ओळख राहिलेले आहे. इथून वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. यस, खराब चेंडू आहे आणि अतिरिक्त स्वरूपातील एक धाव जरूर काउंट केली जाईल. खूप डिसिप्लिन लागते चांगली गोलंदाजी करण्याकरिता. ज्या पद्धतीने रिचर्ड हॅडली करायचे, एकही वाईट चेंडू कधीही त्यांनी रिलीज केला नाही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 25 धावा, 2 गडी गारद. जबरदस्त फटका. चेंडूला मात्र चौकारासाठी धाडलेला आहे मिस्टर रितेश देशमुख. हमने अच्छा बनकर भी देखा है लेकिन फिर भी लोग बुरा ही कहते हैं. जब जब हम मैदान में आते हैं अपने हुनर को जताते हैं, लोग हमें रितेश देशमुख कहते हैं. जबरदस्त फटका खेळलेले आहेत आणि किरणला कोणत्या तरी एका फलंदाजाची साथ मिळणं फार आवश्यक आहे जर चांगली टोटल परिपूर्ण करायची असेल. एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळलेले आहेत. यावेळेस बॅकअप चांगला बघायला मिळाला. सिंगलचं हे रोटेशन. संजू मालक प्रेमी संघ जाऊन पोहोचलेला आहे 30 या धावसंख्येवर. पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप होऊ लागलेले आहे. तिसऱ्या षटकाचा हा खेळ आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा थरार. किरणच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पार. आलाय एक मोठा फटका. षटकार. व्हॉट अ शॉट. ना आव देखा ना ताव. किरणला पाहिजे फक्त संघासाठी धाव. षटकार खेचून खाऊन जातोय भाव. गोलंदाजाचा बदललेला आहे हावभाव. जयसिंगपूर माझं गाव. किरण वन्स अगेन समालोचन क्षेत्राला सलामी. 2 चेंडू, 2 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त फलंदाजीचं हे पृथक्करण. आपला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. दिला ना जर चेंडू माझ्या पट्ट्यात तर मी मारणार आहे ढगात. मैदानाबाहेरच्या भागात
किरण आलाय पूर्णपणे रागात. 2 चेंडू 2 षटकार 42 धावा परिपूर्ण. डेंजरस बॅटिंग. हा देखील फुल टॉस आहे आणि येते गडी गारद. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी, बारी बारी सबकी बारी. गोलंदाजी झालंय लय भारी. चहामध्ये खारी, बिस्किटामध्ये मारी, पंढरीची वारी. आणि ह्या चेंडूवर गोलंदाजी झाली लय भारी. गोलंदाज बनला कारभारी. आणि किरण सादळे बॅक टू दी पॅव्हिलियन. खूप मोठा झटका आहे. या सामन्यामधील टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतोय, कारण किरणला शेवटपर्यंत खेळायचंच होतं. आता 42 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय, परंतु 3 गडी देखील तंबूच्या दिशेने परतलेले आहेत. आणि अशामध्येच आता एंट्री होते मिस्टर आदित्य कोणे, एक युवा खेळाडू, यंग अँड डायनामिक प्लेयर, अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभरता सितारा, ओजस्वी लखलखता तारा आदित्य कोणे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना षटकार खेचणारा फलंदाज. कुणाच्या विरोधात? तर संदीप मकवाना सारख्या एका महान खेळाडूच्या विरोधात तो षटकार त्याने खेचला होता. म्हणून आदित्य कोणे या नावाची भरपूर चर्चा सध्या सुरू आहे. 42 धावा झालेल्या आहेत. 3 गडी गारद. पुन्हा एकदा मंदार आलेले आहेत गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. वाईड बॉल. सरी 3 विकेट गेले असतील ना, तरी तुम्ही करंट रन रेट बघा, खूप चांगला आहे. 43 अंकावरती हे धावफलक. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर ची भरपूर मेहनत, आमदार महोदय, नगराध्यक्ष महोदयांची मिळालेली खूप चांगली साथ, आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा यशस्वी. मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फ्री होम डिलिव्हरी. टिपलाय झेल, संपलाय खेळ. क्षेत्ररक्षक तुषार क्षेत्ररक्षण करतोय हुशार. फलंदाज तंबूच्या दिशेने. येथे मात्र विकेटची पडझड, ती थांबायचं नाव घेत नाहीये. आयाराम गयाराम. 43 धावा आणि आता 4था धक्का लागलाय शिखरे इंडियन्स. खूप सुरेख पद्धतीने ही गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेंट चहू बाजूंनी किरणची विकेट गेल्यानंतर धावांचं येणं हे मात्र आता ठप्प होणार. परंतु आदित्य कोणेकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत या मॅच मध्ये. एक युवा खेळाडू, ज्या रीतीने केवळ 15 वर्षांचा खेळाडू आपण पाहिला असेल वैभव सूर्यवंशी, ज्याने 3 वेळा, बघा वय देखील 15 आहे, आणि IPL मध्ये 3 वेळा 15 चेंडूत त्याने अर्धशतक ते परिपूर्ण केलेलं आहे. आतापर्यंत 40 षटकार IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी याच्या बॅटमधून. आणि जो रेकॉर्ड आहे, जर रेकॉर्ड ब्रेक करायचं असेल तर त्याला अजून 20 षटकार खेचावे लागतील. कारण ख्रिस्तोफर हेनरी गेल यांनी 2012 म्हणजे 14 वर्षांपूर्वी IPLच्या एका हंगामामध्ये 59 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड करून ठेवलाय. म्हणजे वैभवला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल जर तो रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल तर. आता अशामध्येच नव्याने फलंदाज मिस्टर अभिराज आलेले आहेत. संजू मालक यांचे पुत्ररत्न सध्या मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये. 43 धावा 4 विकेट्स. पुढचा बॉल. सुरेखा चेंडू मात्र हाताळण्यात आलेला आहे. वाईड यॉर्कचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये एक वाईड जरूर, परंतु एक विकेट आणि एक डॉट. 43 अंकावरती धावफलक जणू काही विसावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ग्रँड फिनालेचा हा दर्जेदार सामना आहे. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये नो बॉल चा इशारा. खराब चेंडू, खराब चेंडू आहे, आणि त्या कारणास्तव भुर्दंड मात्र भोगावा लागेल. आता उघडा डोळे बघा नीट. या चेंडू नंतर असणार आहे फ्री हिट. 45 धावा तर झालेल्या आहेत. खूप चांगली सुसंधी आदित्य समोर येणार, कारण ह्या चेंडूवरती त्याला फ्री लायसन्स मिळालंय फ्री हिटचं. 2007 मध्ये ज्या नियमाचा शोध लागला, क्रिकेटमध्ये उत्क्रांती घडवून आणणारा हा फ्री हिट आहे. समोर आदित्य. वाईडिश लॉंगअपच्या दिशेने आदित्य कोणे यांच्या बॅटमधून सजवलेला हा फटका.
तो मात्र सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आपल्या फॉर्म मध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी, आधी ब्लॉगरच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कळशीत कळशी. आणि येथून या चौकाराच्या सहाय्याने 49 धावा परिपूर्ण झालेले आहेत. असं वाटलं होतं की हे षटक इकॉनॉमिकल येईल, परंतु एक नो चेंडू रिलीज झाला. त्यानंतर आदित्य कोणेकडे स्ट्राईक आले आणि त्यांनी खेचलेला हा जो चौकार तो या षटकामध्ये पुन्हा एकदा आकर्षकपणा दर्शवू लागलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिड विकेटच्या दिशेने, शॉर्ट ऑन पूलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल देखील आहे. चेंडू सीमा पार, जयसिंगपूर प्रीमियर लीग चौकार. 53 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 षटके आणि 4 चेंडू म्हणजे 22 चेंडूंमध्ये 53 धावा. चांगली धावगती आहे आणि जी अपॉर्च्युनिटी मिळाली. आता मात्र आदित्यला हे दाखवून द्यायचं की किरण जर लवकर बाद झाला तर मी संघाला कसं लीड करू शकतोय ते दाखवण्याची संधी आदित्यला या मॅच मध्ये मिळाली आहे. कुलवर टप्प्याचा बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने डिग आउट केलं. जबरदस्त हा चेंडू रिलीज करण्यात आला होता. रिलीज पॉइंट वरील कंट्रोल दर्शवित असताना मिस्टर मंदार बघायला मिळाले. जसप्रीत बुम बुम बुमरा कॉपीबुक स्टाईल मध्ये यॉर्क लेंथ. 3 षटक आणि 5 चेंडू परिपूर्ण. अजूनही एक चेंडूचा खेळ उर्वरित. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी बघा, उजव्या आणि डाव्या हाताचं जेव्हा कॉम्बिनेशन असतं हे प्रेक्षक राज्य तुम्हाला दाखवले जातात. जवळपास घड्याळामध्ये 11:56 झालेले आहेत, परंतु प्रेक्षकांची ही मांदी आळी आहे JPL ला परिपूर्णरित्या यशस्वी करण्याकरिता. चांगला फटका आहे, पूर्णपणे चिप शॉट खेळला. डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल मध्ये अपील करण्यात आलंय, परंतु बहुधा पंच लारा तिथे तितकेसे इंटरेस्टेड नाही आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ परिपूर्ण. अब तक 56 धावा आणि 4 विकेट्स अशा स्वरूपामध्ये ही स्थिती आपण पाहू शकतात. कोण जिंकणार 2026 मध्ये जयसिंगपूर प्रीमियर लीग? शिखरे इंडियन्स की मग संजू मालक प्रेमी? जसं वर्ल्ड कपला सुरुवात झाली 1975 मध्ये, 1975 आणि 1979 मध्ये क्लाइव्ह हॉबर्ट लॉइड्स बॅक टू बॅक 2 वर्ल्ड कप त्याने आपल्या नावावरती केले. 25 जून 1983 मध्ये भारताने इतिहास रचला लॉर्डच्या मैदानामध्ये. 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने तो वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. 1992 मध्ये पाकिस्तान संघ विजयी झाला. 1996 मध्ये श्रीलंका. 1999, 2003, 2007 असे बॅक टू बॅक 3 वर्ल्ड कप हे ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावरती गेले. त्यानंतर मात्र 2011 मध्ये भारत, 2015 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलिया. पंच काय सांगतात टेप बॉल षटक. 2019 मध्ये मात्र पहिल्यांदाच इंग्लंड आणि 2023 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलिया. असा वर्ल्ड कपचा प्रवास आहे 1975 ते 2023. परंतु हा जयसिंगपूरचा जणू काही वर्ल्ड कप या ठिकाणी नियोजित करण्यात आलाय. तो कोणता संघ आपल्या नावावरती करेल? शिखरे इंडियन्स की मग संजू मालक प्रेमी? ह्या यक्ष प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. वक्त दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है. काळाच्या पडद्याआड सोनेरी सत्य नेमकं काय सांगणार ते आपण शोधूयात. आता षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते आणि तेथे गोलंदाजी करिता विकास पडियार आलेले आहेत. वाईड बॉल, खराब चेंडू. लारा यांच्या माध्यमातून चेंडूचा इशारा. धाव संख्या तुम्ही बघा 57 धावा झालेल्या आहेत. येथून प्रोग्रेस कार्ड जर प्रोग्रेशन आपण तपासून पाहिलं तर जवळपास 90+ स्कोर देखील होऊ शकतोय आणि ती खूप चांगली टोटल असेल. या आधीच्या सामन्यामध्ये मात्र 108 धावा केल्या होत्या आणि काय तो सामना अजरामर बघायला मिळाला. सुपर ओव्हर. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. तिथे देखील सिंगलच ते सिंगल डबलचं हे रोटेशन. दोन्ही यंगस्टर्स आहेत, युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या अंगा खांद्यांवरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. स्वामी विवेकानंद सांगायचे की मला माझ्याकडे 100 युवक द्या, मी तुम्हाला देश बदलून दाखवेन. आणि जर आपण विवेकानंदांचा विचार करतोय तर शहीद भगतसिंग यांचा देखील विचार करावा लागेल, ज्यांनी अगदी तरुण वयामध्ये देशासाठी आहुती दिली. म्हणजे तरुण काहीही करू शकतोय आणि तसे हे दोन्हीही तरुण आहेत. मिस्टर अभिराज यड्रावकर आणि आदित्य कोणे त्यांच्याकडे आज मात्र एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, ते देखील ग्रँड फिनाले मध्ये. कशा रीतीने संघाला सावरणार? पुढचा बॉल घेऊन विकास.
जबरदस्त रोहित बंडकर यांचं हे यष्टीरक्षण आपण पाहतोय. येथे आणखीन एक झटका लागलेला आहे. अभिराज जटरावकर यांच्या खेळीला सुरंग लावला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. धावसंख्या तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थित प्रज्ञ आणि नीरव. बरोबर हे धावफलक ठप्प करण्यात आलंय. अभिराज देखील तंबूच्या दिशेने परतू लागलेत. सुंदर जल परिपूर्ण केला रोहित बंडकर यांनी. यष्टांच्या मागे आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक जर आपण पाहिला तर मार्क बाउचर, 998 डिसमिसल्स. विचार करण्यासारखी गोष्ट आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आणि भारतासाठी जर आपण विचार केला तर नो डाऊट महेंद्रसिंग धोनी. अगदी क्विकेस्ट स्टंपिंग 0.8 प्रति सेकंदांमध्ये स्टंपिंग करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती आहे. म्हणजे डोळ्याचं पातं अगदी उघडझाप देखील होत नाही त्यापेक्षा कमी काळामध्ये स्टंपिंग केली होती महेंद्रसिंग धोनी यांनी. तुम्ही गुगल करून पाहू शकता. दोन्हीही रेकॉर्ड धोनीच्याच नावावरती आहेत. पहिली स्टंपिंग केली होती 9 प्रति सेकंदांमध्ये 0.0.9 आणि दुसरी स्टंपिंग केली होती 0.0.8. आणि त्याची आठवण आपल्याला करून दिली रोहित बंडकर यांनी. खूप चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे. यष्टांच्या मागे 58 धावा 5 गडी करत नवीन फलंदाज स्वराज. बॅकफूट पंच नाही हे षटक जबरदस्तच आहे. येथे परिपूर्ण स्वरूपामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ कटर धावांचं बंद केलंय शटर. खूपच सुंदर गोलंदाजी. फलंदाजांना केलंय गप्पगार. गोलंदाज आहे विकास पडियार. वार पे पलटवार. आणि ग्रँड फिनाले मध्ये खूप सुंदर हे षटक ते हाताळू लागलेत. खूप अनुभवी असा हा गोलंदाज. डाऊन दिले, घा चेंडू बघायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स जरूर खर्च केल्या जात आहेत परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. ही एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जर आपण विचार केला तर डीप फाईन लेग मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. याचा विचार कुठे ना कुठे फलंदाजांना करावा लागेल. थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. डीप स्वीपर कव्हर परिपूर्ण स्वरूपामध्ये रिक्त. आणि हा जो डाऊन दी लेग चेंडू होता ना खरोखर षटकार देखील खेचू शकले असते कारण डीप फाईन लेग परिपूर्ण स्वरूपात रिक्त. बघा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, लॉंग लेग आणि डीप फाईन लेग क्षेत्ररक्षक नाही येत ते तिथून मात्र धावा जरूर तुम्ही गोळा करू शकतात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. हळूवार पद्धतीने प्रथम फलंदाजी करत असताना संजू मालक प्रेमी संघ जाऊन पोहोचलाय 61 या धावसंख्येवर. 61 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. युवकांनी शृंगारलेला संघ म्हणजेच संजू मालक प्रेमी. खूप जास्त यंगस्टर्स आहेत या टीम मध्ये. स्वराज शिंदे स्ट्राइक वरती. हे षटक कमालीच राहिले. टेप बॉल ओव्हर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी हे मात्र ठाऊक आहे विकास पडियार यांना. यष्टांच्या अगदीच दिशेने थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. रोहित बंडकर यांनी धावचित करण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वी आहे किंवा नाही याकरिता थर्ड अंपायरांना परीक्षण करावं लागेल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून 7ही खंडांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जगात बरोबर 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. 195 देश आहेत आणि 195 पैकी 182 देशांमध्ये ही जयसिंगपूर प्रीमियर लीग आपण थेट प्रसारणासहित पाहतोय. आणि त्या टेक्निकल रूम मध्ये नॉट आउट चा इशारा आलेला आहे. नाबाद करार देण्यात आलेला आहे. चेंडू क्रॅक झालेला आहे का पंच? ओके. आणि म्हणून येथून मृत चेंडू घोषित केला जाईल. डेड बॉल. एका क्षणाला परीक्षण घेण्यासाठी नक्कीच पंचांनी इशारा दिला होता थर्ड अंपायरचा परंतु त्यानंतर तो चेंडूच ब्रेक झाला आणि म्हणूनच डेड बॉलचा इशारा आलेला आहे. आता आपण खरोखरच एक चेंडू पुन्हा एकदा मागे आलेलो आहोत या मॅच मध्ये. हा मायनस केलेले आहेत लारा सर. आपले स्कोरर भरपूर हुशार आहेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. ते उद्घोषणा आम्ही केली की एक चेंडू आपण मागे आलेलो आहोत म्हणजे तो
चेंडू आणि त्या धावा बिलकुल काउंट केल्या जाणार नाहीयेत. सुरेख सुरेख गोलंदाजी पूर्णपणे या षटकामध्ये संथ खेळी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि येथे हे काय घडू लागलंय. तशा स्वरूपाचा फटका, तोच परिणाम आणि पुन्हा एकदा जयंत तांबवेकर आपल्याला नक्कीच तिथे तर्क वितर्कासहित निर्णय द्यावा लागेल. धावचित आहेत किंवा नाही. जेव्हा धावचीतचा आपण विचार करतो ना मित्रांनो, तर ते कपिल देव, रामलाल निखंज असा एक खेळाडू आहे जो 10 ते 15 वर्षांच्या कार्यकाळामध्ये एकदाही धावचीत झाला नाही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मोस्ट डिसिप्लिन फुल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. आणि सर्वाधिक धावचीत होण्याचे रेकॉर्ड जेव्हा आपण तपासून पाहतो त्यामध्ये अलान बोर्डर असतील, नंतर मार्वन अट्टापट्टू असतील, हे असे काही फलंदाज आहेत जे भरपूर वेळा धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि येथे धावचीत आहे किंवा नाही याकरिता आपण आहोत टेक्निकल रूममध्ये. बघूयात काय घडते काय बिघडते. खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील तिथे करण्यात येते tenniscricket.in माध्यमातून. त्यांचं देखील विशेष कौतुक आपल्याला करावं लागेल. जो उल्लेख आपण केला होता की जगातील पहिला कॅमेरामॅन कोण होता, तर जोसेफ नेपोर आहे. आणि त्याचा वसा आणि वारसा घेऊन 1734 मध्ये पहिल्यांदा छायाचित्रण करण्यात आलं होतं जगाच्या इतिहासामध्ये. आणि त्यानंतर छायाचित्रणाची सुरुवात म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे, त्यानंतर हळूहळू त्या कार्यक्षेत्रामध्ये झालेली प्रगती देखील आहे. परंतु जोसेफ निपोरे हा फर्स्ट एव्हर कॅमेरामॅन आहे संपूर्ण जागतिक क्षितिज वलयावरील. आणि त्याचा वसा वारसा घेऊन येथे बघा हे कॅमेरा वर्क झालेला आहे जे आपल्याला सहकार्य करते. येथे धावचित आहे किंवा नाही ते पाहण्याकरिता जयंत तांबवेकर यांचा इशारा थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. इट्स नॉट आउट, नाबाद करार. 63 धावा सरते शेवटी. दूध का दूध पाणी का पाणी ऑन स्क्रीन क्रिस्टल क्लिअर पद्धतीने तुम्हाला हे दृश्य दाखवलं जात आहे. चला आता विकास पडियार षटकातील पुढील बॉल घेऊन रॅम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तितकंच यश प्राप्त झालं नाही. आणि बघता बघता पहिल्या सत्रातील 5 षटके परिपूर्ण झालेले आहेत. 63 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 63. टेनिस बॉल क्रिकेटचं हे ग्लोबलायझेशन दिवसेंदिवस वृद्धिंगत होणारा हा खेळ आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंनी खूप चांगली गगनभरारी घेतलेली आहे. आपण आशा करूयात की जयसिंगपूरचं क्रिकेट देखील अशाच पद्धतीने अगदी एका योग्य उंचीवरती जाऊन विसावणार या आशा आणि अपेक्षा आपण करूयात. 5 षटकांमध्ये 63 धावा आणि 5 विकेट्स ही स्थिती आहे संजू मालक प्रेमी या टीमची. अंतिम सामना विद्यमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं गुणलेखन प्रशांत धनावडे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर 45 सामन्यांचं यशस्वी नियोजन करणं साधी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु करून दाखवलंय हे खरोखरच कौतुकास्पद. त्यानंतर सर्व खेळाडू, एकाही खेळाडूने स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा भंग केला नाही. बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार आवश्यक आहे क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर तुमचा स्वभाव चांगला पाहिजे. आज खरं तर आपण जॉन्टी रोड्सला पाहिलं असेल, जगातील सर्वात चांगला फिल्डर, त्याने आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवलेलं आहे. आता ते का ठेवलं? कारण भारत या देशाने त्याला भरपूर प्रेम दिलं. आणि प्रेम का दिलं? कारण त्याच्याकडे चांगल्या खेळासमवेत चांगला स्वभाव देखील होता. क्रिकेटमध्ये मोठं व्हायचं असेल तर डाऊन टू अर्थ राहणं फार आवश्यक आहे, भरपूर आवश्यक. 6व्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज मिस्टर तुषार आलेले आहेत. धावसंख्येचा जो ग्राफ्ट आहे ना तो थोडासा मंदावलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जणू काही सुनामी आली होती आणि आता 4थ्या-5व्या षटकामध्ये कृष्णेच्या पात्राप्रमाणे शांत असं वातावरण. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये मुंबईतील उंच उंच इमारती आपण पाहिल्या. आता 4थ्या-5व्या षटकामध्ये आपण धारावीच्या झोपडपट्ट्या पाहू लागलेलो आहोत आणि उंच सखल असा धावसंख्येचा ग्राफ्ट आहे. 1 मोर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. या आधीच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी फार चांगली केली होती. शिखरे इंडियन्स या संघासमोर केवळ 68च टार्गेट होतं. म्हणजे या गोलंदाजीमध्ये आज मात्र धारदारपणा दाखवलाय आणि त्या कारणास्तव प्रतिस्पर्धी संघाला एकेका धावेसाठी संघर्ष करण्यास भाग पडतात. पूर्णपणे या वॅकंट एरियामध्ये निर्जन स्थळी जाऊन आदळलेला बॉल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आहे किंवा नाही
कारण अपील करण्यात आलंय आणि या लारा त्या ठिकाणी दर्शवतात या थर्ड अंपायर आपण बसू नका, तर आपण योग्य पद्धतीने परीक्षण करा, कारण ही ग्रँड फिनाल आहे आणि धावचितकरिता वारंवार मात्र थर्ड अंपायर त्या ठिकाणी रेफर केला जातोय. पंचांची भूमिका फार आवश्यक आहे. पंचांच्या विश्वामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो आतापर्यंत सर्वात जास्त पंचांची भूमिका वन डे फॉर्मॅटमध्ये रुडी कर्टझन यांनी 209 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अगदीच अदा केली होती. तसे हे जयंत तांबवेकर आहेत, परंतु त्यांचा रेकॉर्ड अलीमदार यांनी ब्रेक केला. 210 सामन्यांमध्ये वन डे मॅचेसमध्ये पंचांची भूमिका. कसोटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर स्टीव्ह बकनर 115 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका त्यांनी अदा केली होती. त्यांचा देखील रेकॉर्ड ब्रेक केला अलीमदार यांनी. आणि T20 क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर नितीन मेनन हे नाव फार आदर्शाने घेतलं जातं पंचांच्या बाबतीत, आणि ते आहे जयंत तांबवेकर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि जागतिक क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूपेक्षा जास्त फेमस असणारा अंपायर कोण असेल तर तो होता बिली बाउडन. बिली बाउडन असे अंपायर होते ज्यांना खेळाडूंपेक्षा देखील जास्त पसंती होती. एक वेगळा क्रेज होता, षटकार दर्शवण्याची एक आगळी वेगळी शैली होती ती बिली बाउडन यांची. जसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोटे अंपायर आहे, एक डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे, तसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सायमन टफलना देखील पाहिलेलं आहे. वन ऑफ द मोस्ट, इट्स अ नॉट आउट, नाबाद करार. तर पंचांची भूमिका फार निर्णायक मानली जाते. 65 65 धावा 5 गडी गारद. पुढचा बॉल, हा देखील चेंडू हवेमध्ये, आणखीन एक झटका. मिस्टर अक्षय कलगुडगी यांच्या माध्यमातून खूपच चांगल्या रीतीने हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, परंतु जी गोलंदाजी झाली ना ती खरोखरच बॅकफुटला ढकलणारी. बघा किरणच्या बाद होण्याने किती प्रभाव पडला या मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर मात्र विकेटची जणू काही रांग लावण्यात आले. विकेटची पडझड, विकेटची तारांबळ, विकेटची दाणादाण आणि अत्यंत वाखाणण्याजोगी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मिस्टर तुषारच्या माध्यमातून 65 धावा आणि 6 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. अधिकृत स्वरूपातील हे 6वं षटक सुरू आहे. आता या सत्रातील 8 चेंडू आहेत. त्या 8 चेंडूंमध्ये सर्वात जमेची बाजू जर आपण पाहिली तर तेजस पवार जे फिनिशिंग टच साठी ओळखले जातात, त्या 8 चेंडूंमध्ये किमान 20 धावा तरी कराव्या लागतील जेणेकरून समोरच्या संघाला टफ फाईट देता येईल. बॉलर तयार, तुषार षटकातील पुढील चेंडू घेऊन हा गती खेचून घेतलंय. लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालं. पंचांनी पूर्णपणे नामुन्नानाचे संकेत दिलेले आहेत. या षटकाची विशेषता आपण पाहिली असेल, स्लोवर वनचा प्रयोग केलाय गोलंदाजाने आणि चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला ना तर बरोबर गुडलेन स्पॉटवरती आहे, म्हणजे फलंदाजाच्या रेंज पासून हलकासा दूर. आणि अर्लियर स्ट्रोक प्लेच्या टेम्पटेशन मध्ये त्या नादात चेंडू मात्र पूर्णपणे गुंगारा देऊन जातात यष्टीरक्षकाकडे. बघा पुन्हा एकदा तोच प्रयोग आहे. तुषारने हे षटक मात्र विलक्षण हाताळलं. 6 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या आणि ह्या सामन्याला कलाटणी देणारं षटक राहिलं. 6 षटकांच्या समाप्ती अखेर 65 धावा आहेत. 6 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये सुंदर गोलंदाजी झाली. विकेट हिटिंग अप्रोच सहित केलेली गोलंदाजी. सुनील मनोहर गावस्कर यांचे शब्द मात्र आता स्मरणामध्ये येतात की खऱ्याच अर्थाने या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला आणि ती गोलंदाजी झालेली आहे. तुषारच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, या कालगतीचे नकोच विसरू वारे, फटकार असो तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा, निरंतर आठवण राहील तुझेतल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला, परंतु शांततेला भंग केलंय या चांगल्या फटकाने. पंच शहानिशा करतायत, चौकार आहे की षटकार आहे अशी विचारणा भरपूर काळ करण्यात आली. त्यानंतर सरते शेवटी यथावकाश पद्धतीने हा मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका षटकारासाठी दर्शवण्यात आलाय. 71 71 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. Once again down the track, wicket down. बरोबर 71 धावा.
आणि षटकारानंतर केलेलं हे पुनरागमन तुलनेने या ग्रँड फिनालेमध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी आपण सांगू शकत नाही, परंतु या मैदानाच्या तुलनेने खरोखरच चांगली गोलंदाजी झाली. 71 71 धावा बरोबर आहेत प्रोग्रेस कार्डवरती. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 4. फिनिशिंग टच ची नितांत आवश्यकता आहे. इथे नाही, तेच रणजित जगदाळे साहेब घेऊन गेले. 71 धावा. आता ह्या 4 चेंडूंमध्ये मी तर म्हणेन की फक्त षटकारांसाठी प्रयत्न करायला हवेत. 90 प्लस तर पोचावं लागेल. समोरच्या संघाचा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 75-80 धावा चेस डाऊन करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतात, कारण या आधीच्या सेमीफायनलमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 35 ते 40 धावा कुठून काढल्या होत्या. शिखरे इंडियन संघाचा टॉप ऑर्डर विशेष करून इन्फॉर्म आहे. पावलांचा खूप चांगला वापर, परंतु बॅकअप स्ट्रॉंग आणि इथून हे आलेले आहे सिंगल. फार संथ गतीने हे धावफलक बघायला मिळालं. 72 72 धावा. 3 चेंडूंचं येणं शेष आहे आणि फलंदाजी मार्कवरती मिस्टर तेजस पवार. ओहो हो तेजस पवार आणि त्याच्या बॅटमधून एक जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. जयसिंगपूर प्रीमियर लीग षटकार खेचलाय 78 धावा. अजूनही या सत्रामध्ये मी तर म्हणेन 2 षटकार आले तर बरोबर 90 धावा होतील. 78 झालेले आहेत आणि मिस्टर फिनिशर म्हणून तेजस पवार यांची ओळख आहे. एक पिंच हिटर जयसिंग एक्सप्रेस हे त्यांचं नामकरण आम्ही दस्तूर खुद्द केलेलंच आहे, परंतु एक फिनिशर म्हणून देखील खूप चांगली भूमिका तो अदा करतोय. सद्यस्थितीमध्ये 78 78 धावा कंप्लीट. नाही नाही, इथून मात्र ऑफ कडर होता. पूर्णपणे जमिनीलगत हा चेंडू राहिला. 1 बॉल रिमेनिंग. गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर टिपू आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. हो हो परफेक्ट यॉर्कर. धावचीची देखील संधी आहे आणि येथून पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलं. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर संघ जाऊन पोहोचला अधिकृत स्वरूपामध्ये. 42 चेंडूंनंतर एक चांगल्या फलंदाजीच्या पृथक्करणासहित 78 78 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 79 धावांचं लक्ष शिखरे इंडियन्स या संघासमोर सेट करण्यात आलेलं आहे. या आता आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. हॅलो गुरु पडियार. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग 2026 पर्व 13वे या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी जाहिरात व देणगी दिली त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय. जयसिंगपूर नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष माननीय संजयजी पाटील यड्रावकर साहेबांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होईल. प्रथमतः या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय माननीय संदीपजी बुर्ले साहेब. माननीय संदीपजी बुर्ले साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. त्यानंतर दीपकजी बियानी, त्यांच्यासोबत पिट्टू पाटील साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. माननीय संजयजी पाटील यड्रावकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी जाहिरात व देणगी दिली यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. पिट्टू पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होतं. तसेच पिंटू बल्लवा नगरसेवक, माननीय शेखरजी गाडेकर, माननीय फारुख कडबी, माननीय बंडू निटवे साहेब नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद,
यांचा देखील सन्मान होतो आहे. तसेच हर्षद अत्तार, अभिजित भांदेगिरे, कबीरा टेलर्स, हॉटेल सन सिटी, मान्य रोहित नांद्रेकर, जीना पाटील, तसेच चाटे क्लासेस, माननीय सागर मादनाईक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सागर मादनाईक यांचा सन्मान होतोय. डॉक्टर युवराज मंगसुळे सर, तोपर्यंत माननीय डॉक्टर अक्कलंकजी चौगुले सर, अरेंत सुपर स्पेशालिटी, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच डॉक्टर प्रसादजी माने सर, सुवर्ण हॉस्पिटल, यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच डॉक्टर निखिल पाटील यांना देखील विनंती आपण मंचावरती यायचं. डॉक्टर निखिल पाटील, लाईफलाईन हॉस्पिटल. तसेच एस पी ऑटोमोबाईल्स, अनिल पाटील, मखदूम ज्वेलर्स, खोत साहेब, धीरज पाराज, कीर्ती सेल्स आणि राजवर्धन पाटील, टायझर शोरूम. डॉक्टर युवराजजी मंगसुरे सर, मौर्या डेंटल क्लिनिकचे ओनर, यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय. थँक्यू. वेलकम बॅक. जयसिंगपूर प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचं अंतिम सत्र सुरू होतं, जिथे 79 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 7 षटकांमध्ये. आदरणीय संदीपजी बुर्ले साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. दीपकजी बियाणी साहेब यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, खूप खूप धन्यवाद. बॉलर तयार, शहाजी पडियार फर्स्ट ओव्हर मध्ये. अमोल बिसे अँड रोहित बनकर अर्थातच प्रारंभिक फलंदाज. पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप करण्याचा जणू काही प्रयत्न होता. पॅडल स्वीप आणि रॅम स्ट्रोक दोन्ही प्रयत्न एकदाच करण्यात आले. चेंडू फळीचा हवं तसं कन्व्हिन्सिंग कनेक्शन झालं नाही.
श्री गणेश होतोय धाव संख्येचा 1 या अंकावरती धाव फलक. टेनिस बॉल क्रिकेटचा देव 1 मे 1983 ज्याचा जन्मदिवस कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि फलकावरती देखील एकच धाव आहे. या पश्चिम महाराष्ट्राचं नाव ज्याने संपूर्ण जगभरामध्ये खऱ्या अर्थाने परिपूर्ण स्वरूपामध्ये प्रकाश झोतामध्ये आणलं तो हा 1चा अंक आहे. पुढचा बॉल नरम हाताने खेळलेले आहेत. इथे देखील सिंगल करिता प्रयत्न बघायला मिळाला. अभिराज यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. किरण सादळे चेंडू कलेक्ट करत असताना थोडीफार मात्र इजा त्या ठिकाणी जरूर जाणवते. 2 चेंडूंमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. जबरदस्त ही लढत होणार किंवा नाही. खरं तर आजच्या रजनीमधील जी पहिली लढत झाली फर्स्ट सेमी ती मात्र बघण्यासारखी होती. पूर्णपणे थरारक अवस्थेमध्ये सुपर ओव्हरमध्ये तो सामना मात्र कन्वर्ट झाला होता. अत्यंत अनुभवी असा गोलंदाज शहाजी पडियार षटकातील पुढील चेंडू घेऊन येथे विकेटची शक्यता दाट स्वरूपामध्ये होती. युवराज शिंदे यांना आपण पाहू शकतात शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्यांनी हा झेल परिपूर्ण केलेला आहे. पहिला झटका लागलाय फलंदाजी करणाऱ्या शिखरे इंडियन्स या टीमला खूप छान पद्धतीने. मात्र इथून पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची आवश्यकता होतीच कारण 7 षटकांमध्ये जेव्हा 79चं टार्गेट असतं तेव्हा पहिली 2 ते 3 षटके इकॉनॉमिकल येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिक्षेपातून खूपच चांगली सुरुवात शहाजी पडियार या एका अत्यंत अनुभवी अशा गोलंदाजाने करून दिलेले आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि त्या श्रेणीमधील हा गोलंदाज शहाजी सुरेख सुरेख गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये 2 धावा फलकावर आणि 1 विकेट. खूप चांगल्या रीतीने फेल बिगिनिंग इज अ हाफ डन डन. फर्स्ट ओव्हर मध्ये विकेट आले. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंदार येत आहेत. या विकेटला निरंतर घेत राहावं लागेल शहाजी यांना. किरण सादळे 360 डिग्रीचा केंद्रबिंदू म्हणजे यष्टी रक्षक आणि तो मात्र डावाला बदलण्याचा प्रयत्न जरूर करतोय. ऑफ कटरचा हा बॉल शॉर्ट पोल खेळलेले आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ निघून चाललाय. सीमा रेषा पार. फटका खेळलेत बुलेट. स्ट्रोक सिलेक्शन झालंय सॉलिड. धावांचं भरलंय वॉलेट. हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आता मात्र 6 धावा फलकावरती परिपूर्ण. 1965 मध्ये आपण पाहिलं होतं एका इनिंग मध्ये 52 चौकार कसोटी क्रिकेटमध्ये ठोकण्याचा पराक्रम केला होता जॉन एड्रिच या फलंदाजाने आणि त्याची थोडीशी आठवण सुरुवात मात्र या ठिकाणी चौकाराने आपल्याला जरूर पाहायला मिळते. मंदार पुन्हा एकदा ऑफ कटरला जबरदस्त पद्धतीने टोलावलेला आहे. रा 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 खतरनाक. 2 चेंडू आणि 2 चौकार आहेत. आता 10 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मंदार फलंदाजी करतोय दमदार. 2 चेंडू 2 चौकार 10 धावा कंप्लीट. ऑफ ब्रेकचं ते वलय आहे परंतु चेंडू अर्ध्या पिच वरती दिले जातात आणि मंदार काय खतरनाक फलंदाजी करू लागलाय. 3रा चौकार खेचेल का? पुन्हा एकदा चौकार बस झाले. आता षटकार खेचूयात. खूप सुंदर फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार मिस्टर मंदार याच्या बॅट मधून. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है, बल्लेबाज मंदार है जिसकी बल्लेबाजी शानदार है. ना रुकता है ना झुकता है, सिर्फ चौके छक्के ठोकता है. नाम मंदार है. बल्लेबाजी बहुत ही दमदार है. आता 16 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकाचा जो खेळ तो संपन्न झालाय. येथून सामन्याची परिभाषा सोपी केली मंदारने. एक विकेट जरूर गारज झाली परंतु त्यानंतर मात्र तुटून पडला. चौकार षटकारांची उधळण केली. ज्या रीतीने इंडियन प्रीमियर लीग 2019 मध्ये आंध्र रसेल तुम्हाला ठाऊक असेल एका सीझन मध्ये 52 षटकार खेचलं होतं. 2011 मध्ये क्रिस्तोफर एन्ड्रिगेल एका सीझन मध्ये 44 षटकार. 2012 मध्ये क्रिस्तोफर एन्ड्रिगेल एका सीझन मध्ये 59 षटकार आणि तसा हा मंदार आहे तो देखील थांबणार नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला ठाऊक असेल वन डे फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त षटकार कोणी खेचले होते? शाहिद आफ्रिदी यांनी 351. तो रेकॉर्ड रोहित शर्मा यांनी ब्रेक केला आणि आतापर्यंत 650 षटकार खेचलेले आहेत. मुंबईचा राजा
रोहित शर्मा आणि सर्वांची आठवण या ठिकाणी मंदार करून देतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचे पिसं काढलेले आहेत आणि 16 धाबा फलकावरती लगावलेल्या आहेत. आणि लगेचच जयसिंगपूर एक्सप्रेस तेजस पवार. तेजसच्या षटकामध्ये असा एक वाईड बॉल असतोच. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव या ठिकाणी जरूर काउंट केली जाईल. खराब चेंडू बघायला मिळाला. 17 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये. 17 एप्रिल 1972 हा जन्मदिवस खरं तर मुथय्या मुरलीधरन यांचा आहे. कसोटी फॉर्मॅटमध्ये 800 विकेट्स, वन डे फॉर्मॅटमध्ये 534 विकेट. आणि तुम्हाला ठाऊक असेल की 44,039 चेंडू हाताळण्याचा सन्मान मिळवला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन यांनी. 44,039 आणि त्या 44,039 चेंडूंमध्ये 1,992 ही निर्धाव षटकं होती. म्हणजे जवळपास खूपच इकॉनॉमिकल तो गोलंदाज. येथे बॅक टू बॅक खराब चेंडू पाहायला मिळत आहेत. जास्त गती प्रेझेंट करण्याच्या नादात गोलंदाजाची जणू काही दुर्गती झालेली आहे आणि दोन्हीही चेंडू वाईड आहेत. आता 18 धावा कंप्लीट. शिखरे इंडियन्स सुस्थितीमध्ये. वाह, स्मॅश केलंय. रोहित बंडकरच्या बॅट मधून चाबूक कॉपी बुक. चेंडू सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. JPL चौकार. बॅट स्विंग जबरदस्त बघायला मिळाला होता हा फटका खेळत असताना. खूप सुंदर, खूप सुंदर. रोहित च्या बॅट मधून हा फटका मात्र आपण पाहतोय. 22 धावा आणि एक गडी गारद. संदीप मकवाना आता मात्र या सामन्याचा मनोमुरादपणे आनंद लुटू लागलेले आहेत आपल्या संघ सहकाऱ्यांच्या साथीने. गतवर्षीचा मालिकावीर खेळाडू. 365 दिवस जर आपण मागे गेलो तर 51,000 रुपयांचं पारितोषिक मालिकावीर म्हणून आदरणीय संजय पाटील यड्रावकर यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वीकारणारा हा संदीप मकवाना आहे. 23 धावा, 1 विकेट. रोहित बंडकर प्रत्येक मॅच मध्ये येऊन खेळलेले आहेत. ही एक त्यांची विशेषताच म्हणावी लागेल. जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आपली छाप मात्र ते सोडून जातात. टॅप स्ट्रोक. वन मोर सिंगल. सुरुवात चांगली झाली. ही सर्वात जमेची गोष्ट. बघा 24 धावा केवळ 8 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामध्ये मंदार हा मात्र एका वेगळ्याच टच मध्ये खेळू लागलाय. सिंगल डबलचा प्रयत्न देखील मंदार करत नाहीये. फक्त चौकार आणि षटकार मला कसे खिचता येईल हाच एक त्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. काय फटका खेळले डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा पार. फलंदाज आलाय मंदार रंगात. चेंडूला पाठवलंय ढगात आणि सध्या तरी फक्त मंदार या नावाची चर्चा जयसिंगपूर क्रिकेटच्या जगात. व्हॉट अ बॅटिंग. 28 धावा परिपूर्ण. बघा लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह आहे. दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि डीप स्वीपर कव्हरच्या बाहेर. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. थोडीफार विचारपूस तर केली जाते परंतु तिथे स्वतः शिखरे इंडियन संघाचे खेळाडू देखील दर्शवत आहेत की हा चौकारच आहे. 28 धावा. मंदार केवळ 4 चेंडू मंदारने फेस केलं आणि 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. आज मात्र मी सिंगल डबल घेणारच नाही. माझ्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर तो सीमारेषा बाहेरच गेला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्लास, क्लास, मास्टर क्लास, प्युअर क्लास, ट्रेड मार्क फलंदाजी. काय फटका खेळलेत. दिल एक मंदिर तू एक मूरत है. क्या बताओ मंदार साहब, आपकी बल्लेबाजी कितनी खूबसूरत है, लाजवाब है, लजीज है. वाव, व्हाट अ शॉट. जबरदस्त हा फटका होता आणि खास करून ऑफ साइडला जास्त फटके खेळतात. एक जमेची बाजू आहे. आता 32 धावा झाल्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि केवळ 5 चेंडूंमध्ये 400 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट असताना 22 या धावसंख्येवर मंदार बॅटिंग करतोय. वन्स अगेन
ह्या देखील चेंडूला दाखवलाय आसमंत. किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है, लेकिन यहाँ पे चौका नहीं, यहाँ पे छक्का देती है असंच म्हणावं लागेल. हा देखील चेंडू सीमारेषा पार आणि 38 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी ग्रँड फिनाले मध्ये. मंदार पडुलकर डेंजरस बॅटिंग. पुन्हा एकदा मोठमोठे गार केले गंमत मध्ये, झडू नको पिन्नत मध्ये. काय फलंदाजीचा दर्जा दाखवलाय. काम 25 है, मेरे जैसा एक, तेरे जैसे 36 है. मिस्टर मंदार पडुलकर. 44 धावा केवळ 2 ओव्हर्स मध्ये झालेल्या आहेत आणि ह्या षटकामध्ये 28 धावा खर्च. मंदार फलंदाजी करतो दमदार, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार. काय फलंदाजी दाखवलंय. छेडावे एखादी तान, काळजात घुसावी कट्यार, चेंडू सीमारेषा पार, आर पार, षटकार. अशी फलंदाजी. आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 7 चेंडूंमध्ये 34. म्हणजे आपण हे आशा करू शकतोय की संदीप मकवानाचा जो रेकॉर्ड आहे 11 चेंडूंमध्ये 50 धावांचा, तो ब्रेक करण्याची संधी तर आहे. मंदार जर यानंतरच्या 3 चेंडू त्यांनी 3 षटकार खेचले तर 10 चेंडूंमध्ये ते अर्धशतक होऊ शकतं. परंतु बघूयात यश प्राप्ती आहे किंवा नाही. 44 धावा, 1 गडी गारद. आता सामन्याची परिभाषा तुम्ही बघा, जेथे 30 चेंडू शिल्लक राहिले आणि विजयासाठी केवळ 35 धावांचं टार्गेट समोर आहे. जबरदस्त ही फलंदाजी. चला चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. ग्राउंड स्टाफला विनंती. मंदार पडुलकर सुवर्ण यज्ञ भीम पराक्रम रचण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलाय. 7 चेंडूंमध्ये त्याने 34 धावा केलेल्या आहेत. 19 सप्टेंबर 2007 मध्ये युवराज सिंग यांनी जो रेकॉर्ड केला होता 12 चेंडूंमध्ये 50 धावांचा. आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 50 धावा करणारे 2 फलंदाज. एक यंदाच्या हंगामामध्ये उर्विल पटेलला आपण पाहिलं, त्याने 13 मध्ये 50 केल्या. आणि याआधी यशस्वी जयस्वाल त्याने देखील 13 चेंडूंमध्ये 50 केल्या होत्या. चला आणखीन एक चेंडू पाठवायचा आहे मैदानामध्ये, परंतु आज 10 चेंडूंमध्ये अर्धशतक बघायला मिळेल का मंदार पडुलकर यांचं? तो सध्या मात्र चर्चेचा विषय आहे. 3 मार्च 2021 मध्ये केनन पोलार्ड यांनी देखील 6 चेंडू 6 षटकार खेचत असताना एक वादळी अर्धशतक परिपूर्ण केलं होतं. संदीप मकवाना 11 चेंडू 50 धावा. जुना चेंडू जाऊ द्या, हवा येऊ द्या, सामना सुरू होऊ द्या. ही सध्या चर्चा प्रेक्षक देखील करू लागलेत, कारण खूप जास्त वेळ खर्च करण्यात आलाय. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक, 35 धावांचं टार्गेट आपल्याला समोर पाहायला मिळतं. ग्रँड फिनाले मध्ये मंदारच्या रीतीने खेळलाय ना, अशा रीतीने जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम सामन्यामध्ये IPLच्या विजेता झाला होता, शेन वॉटसन यांची फलंदाजी आपण पाहिली होती. सलामीसाठी आले, शतक ठोकलं आणि सामना एकतर्फी तो मात्र फिनिश केला होता. इथे मंदार तशाच पद्धतीने फलंदाजी करतायत. बॉक्स घेऊन जाओ म्हणजे जेणेकरून लगेचच त्या ठिकाणी जास्त वेळ लागणार नाही. हे प्रेक्षक राज्य तुम्हाला दाखवले जातात. जयसिंगपूर नगरीवरती असलेलं हे प्रचंड प्रेम आहे. 12 वाजून 39 मिनिटांनंतर देखील प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी, चहू बाजूंनी मानवी समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय. 25,000 आसन क्षमता असलेल्या या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर मध्ये प्रेक्षक राजांनी ह्या स्पर्धेला रंगरूप प्रदान केलं. ह्या स्पर्धेची शोभा असीम उंचीवरती नेऊन पोहोचवण्यामध्ये या प्रेक्षकांचा सिंहाचा वाटा राहिलाय. एक भरपूर प्रलंबित काळानंतर आता पुन्हा एकदा होते सामन्याला सुरुवात. बॉलर तयार, युवराज शिंदे. येथे देखील फुल टॉस आणि हा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने
दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, रोहित मांगे मोर, दर्शक मचा रहे हैं शोर, क्रिकेट में क्या चाहिए और, कोई नहीं होगा इस बल्लेबाजी से बोर, उठवलाय धोर आणि ठोकलाय फोर. हा चौकारा. आता 29 मध्ये केवळ 31 करायचे आहेत. 29 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सामन्याची परिभाषा जी आहे ना ती बदलली या सुरुवातीने. वाईट बॉल. एकतर्फी सामना होतोय की काय? 30 धावा करायच्यात. 29 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर भांडवल शिल्लक आहे. आता लढाई करण्याकरिता आता समोर मोगलांचं सैन्य फक्त 500 उरलंय आणि आपल्याकडे 10 ते 12 मुलुक मैदानी तोफा आहेत. अशा पद्धतीचं चित्र शिखरे इंडियन्स तयार झालं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले, तत्काळ पुनरावलोकन. रोहित बंडकर च्या बॅट मधून देखील चेंडू सीमारेषा पार. 53 धावा झालेल्या आहेत आणि एक वेगवान भागीदारी. टाळ्यांचा कडकडाट येतोय. IPL मध्ये मुंबई इंडियन्स 5 वेळा IPL विजेता आणि ते शिखरे इंडियन्स ते देखील आता विजेते बनण्याच्या दिशेने. मी एक पुस्तक वाचलं होतं. पुस्तकाचं नाव होतं यश तुमच्या हातात. शिव खेरा या लेखकांचं ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाची टॅग लाईन होती, विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नाहीत परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि शिखरे इंडियन्स या संघाचा वेगळेपणा आज आपण पाहिलाय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील डॉमिनेटच केलं होतं, एकतर्फी जिंकले आणि येथे देखील तशाच पद्धतीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. संघ मालकांना आनंदित करणार हे प्रदर्शन. आदरणीय सुचित शिखरे साहेब सरांचा हा संघ आहे आणि आता मात्र त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मितहास्य उमटणार, कारण येथून चेंडूंची संख्या जास्त आणि धावांची संख्या कमी राहिलंय. 27 चेंडूंमध्ये 25 धावा करायच्या आहेत. अत्यंत बहारदार अशी ही फलंदाजी. येथून पुनरागमन करणं सध्या तरी कठीण दिसतंय आणि आता स्ट्राइक वरती तो आलाय मंदार. 7 चेंडूंमध्ये 34. 3 षटकार मंदार खेचेल का पुढच्या 3 चेंडूंवर? प्रयत्न तर करतोय परंतु तितकंसं कन्व्हिन्सिंग आणि प्रोडक्टिव्ह कनेक्शन झालं नाही. पंच फ्रॉम बॅट आहे का? येस, फ्रॉम बॅट आहे. ही धाव अगदीच मंदारच्याच अकाउंटमध्ये काउंट केली जाईल. आता बॉडी लँग्वेज चेंज झालाय फलंदाजांचा. त्यांना ठाऊक आहे आपण 4 मुंड्या चित केलेला आहे या मॅच मध्ये गोलंदाजांना आणि म्हणून पूर्णपणे सकारात्मक रीतीने खेळू लागलेले आहेत. सुंदर सुंदर ही फलंदाजी. सुरुवात किती मॅटर करते, स्टार्ट किती मॅटर करतो. म्हणतात ना की इमारत मजबूत बनवायची असेल तर पाया भक्कम असावा लागतो. नदीला झरण्याची आवश्यकता आहे, योद्ध्याला शौर्याची आवश्यकता आहे, हुशार विद्यार्थ्याला अभ्यासाची आवश्यकता आहे आणि क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर चांगली सुरुवात ते आवश्यक. फुल टॉस बॉल. चेंडू हा देखील निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. रोहित बंडकर ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. 3 षटकांमध्येच 59 धावा झाल्या. 59. ही पार्टनरशिप बघा. पहिला विकेट किती धावसंख्येवरती गारद झाला होता असा एक प्रश्न जर विचारण्यात आला तर थोडीफार या ठिकाणी चर्चा विनिमय होणार. जी पार्टनरशिप आपण लक्षात घेणार आहोत दुसऱ्या विकेट करिता. पहिली विकेट झटपट गारद झाली होती शहाजी पडियार यांच्या माध्यमातून. अगदीच 2 या अंकावरती पहिला झटका लागला आणि त्यानंतर मंदार आणि रोहित या 2 फलंदाजांमध्ये एक भली मोठी भागीदारी झालेली आहे. जबरदस्त ही पार्टनरशिप. ते बॉल षटकाला होणार आहे सुरुवात. वन वे ट्रॅफिक या सामन्यामध्ये 24 चेंडूंमध्ये आता 20 धावा करायच्या आहेत. एक तरफा प्यार और एक तरफा हार किसी को भी पसंद नहीं, इसलिए दर्शक शांत है. वैभव जी, हमें हार पसंद है लेकिन वो सोने का होना चाहिए. सोने का हार. नगराध्यक्ष प्रेमी शाहूनगर या संघाचा
हुकमी खेळाडू आदरणीय पवन पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने. आपणास रायगडाची भव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि शिवनेरीची श्रीमंती लाभू द्या हीच आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना. वाढदिवस देखील फार महत्त्वाचा आहे ना धनावडे सर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम किती सुंदर सांगतात की एकमेव वाढदिवस हा असा दिवस आहे ज्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते. उभ्या आयुष्यामध्ये असा दिवस धनावडे सर तुम्ही मला दाखवा की बाळ रडेल आणि आई हसेल, परंतु ज्या दिवशी आपला जन्म झालेला असतो ना त्या दिवशी बाळाच्या रडण्याने आई हसलेली असते. म्हणून वाढदिवसाचं महत्त्व अगणित आहे. आणि आज पवन पाटील नगराध्यक्ष प्रेमी शाहू नगरचा हुकमी इक्का दर्जेदार खेळाडू यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना प्रकट दिनानिमित्त अभिष्ट चिंतन. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष आहे संपूर्ण गावाचा. आणि आज मात्र पवन पाटील सबसेकातील त्यांच्या नावाची चर्चा. डाऊन दी लेग आहे. हा चेंडू खराब आहे. विजयासाठी केवळ आता 18 धावा करायच्या आहेत 22 चेंडूंमध्ये. 22 चेंडू आणि 18 धावा असं इक्वेशन. येथे लेग ग्लान्स. क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात तर आहेत परंतु धावा काही केल्या थांबत नाहीयेत. अच्छा, रजनीची जी काही मौज होती ती सगळी मौज पहिल्या सामन्यामध्येच लिहिली होती. एकच सामना होता परंतु 10 सामन्यांना पुरून उरणारा होता. इतकी रंजकता फर्स्ट मॅच मध्ये आपण एक्सपिरियन्स केली. ओ हो हो, परफेक्ट यॉर्कर, लेझर गाइडेड यॉर्कर. मंदार बॅक टू दी पॅव्हिलियन. त्रिफळाचित च्या स्वरूपामध्ये बॅक टू दी पॅव्हिलियन. झटका मात्र या ठिकाणी जरूर लागलेला आहे. 65 धावा आणि 2 विकेट्स. परंतु मंदारने समोरच्या संघाचं जणू काही कामच तमाम केलं. इतकी चांगली फलंदाजी झाली आणि टाळ्यांचा हा कडकडाट आहे एका आकर्षक स्वरूपाच्या खेळीसाठी. दहा चेंडूंमध्ये 350च्या स्ट्राईक रेटने 35 धावांची खेळी मंदारच्या बॅटमधून, ती देखील ग्रँड फिनाले मध्ये. एक मॅच विनिंग नॉक त्याने प्रेझेंट केलेला आहे. गेम चेंजर मिस्टर मंदार. तो मात्र आता बाद झालाय. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 17 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. न्यू बॅटर विकास चिमाजी पडियार. बीस गेंदे शेष और 17 की हे जरूरत. भरपूर जास्त वेळ घेतला जातो. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं असेल एक सिस्टमॅटिक रीतीने ते क्रिकेट खेळलं जातं. एका चेंडूसाठी किती मिनिटं घेतली जावी ह्यामध्ये काही अधिकृत नियम आहेत. नवीन फलंदाज येण्यासाठी 30 सेकंद भरपूर मानली जातात. त्यानंतर नवीन चेंडू सुरू करण्याकरिता देखील एका ओव्हरसाठी 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधीही दिला जात नाही. अँगलचा खूप चांगला वापर केलाय किरण यांनी. बरोबर मिडल स्टंपला टार्गेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. येथूनही आपण सामना जिंकू शकतो अशा ईर्षेने गोलंदाजी करू लागलेल्या आहेत. परंतु 19 चेंडूंमध्ये केवळ शिल्लक राहिलेल्या ज्या 16 धावा त्या कुठेतरी येथून शिखरी इंडियन्स या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. काय गोलंदाजी केलंय किरण सादळे यांनी या ओव्हर मध्ये. ज्या 2 फलंदाजांनी 57 धावांची भागीदारी केली होती, अर्थातच रोहित आणि मंदार या दोन्हीही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याआधी त्रिफळाची त्याने, त्यानंतर मात्र ऍब्सोल्युटली प्लम्प पाय चिच्च्या स्वरूपामध्ये ही विकेट आलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 18, धावा करायच्या आहेत 16. या मॅच मध्ये काही इतिहास रचणार का संजू मालक प्रेमी? 18 चेंडू आणि 16 धावा अशी स्थिती असताना म्हणतात ना, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा अवकाशात उडेन मी, अडवू शकेल या वादळाला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो आहे, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही.
विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि ह्या विचाराने किरण तर लढलाय. आता 18 मध्ये 16 डिफेंड करायचे आहेत. बॉर्डर तयार. तेजस पवार, हो हो, भुवनेश्वर कुमार कॉपीबुक स्टाईलने क्विकर वन टप्पा पडल्यानंतर नागमोडी वळण गरकन कट होणारा हा बॉल आणि निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगत आता चेंडू शिल्लक आहेत 17, धावा करायच्या आहेत 16. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका असा सामना मात्र सुरू झालाय. आणि जी कमाल हार्दिक पंड्याने केली होती, जी कमाल जसप्रीत बुमराहने केली होती, जी कमाल अर्शदीप सिंगने केली होती, ती कमाल तेजस पवार करणार आहे का या ओव्हरमध्ये? 17 बॉल आणि 16ची आहे गरज. क्रिकेट आहे, आपण काय सांगू शकत नाही. नाही नाही, येथून मात्र हा लेट कटचा फटका. विकास पडियारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय चौकार. हे असं मैदान आहे ज्या मैदानामध्ये साहिल मोमीन यांनी 6 चेंडूंमध्ये 8 धावा दिल्या नव्हत्या. सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या टीमला आणि 25,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलं होतं आदरणीय सन्माननीय संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून. परंतु येथे हा जो चौकार आला ना, त्याने पुन्हा एकदा सामन्यामध्ये जी काही थोडीफार हवा निर्माण झाली होती तिला अगदीच ठप्प केलं. आता 16 चेंडू आणि 12 धावा. विकास येथे देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले एक अत्यंत अनुभवी खेळाडू मिस्टर विकास. फलंदाजी करतोय झक्कास. सिंगलचं रोटेशन आहे सावकाश आणि या सिंगल डबल सोडतायत या सामन्यावरती प्रकाश. आणि आपल्या स्वयंप्रकाशाने बघा आता 15 चेंडू 11 धावा अशी ही स्थिती निर्माण झालेली आहे. चौकार, त्यानंतर मात्र सिंगल. प्रयत्न तर सुरू आहेत मिस्टर तेजस पवार यांचे देखील, परंतु कुठे ना कुठे धावा थोड्याफार कमी झाल्या. 15 गेंदे शेष. क्या राखी है जरूरत. एक्सलंट मॅच, फेनॉमिनल मॅच. पुन्हा एकदा तेच आपण दृश्य पाहू शकाल. रिस्कला हलकसं रोटेट करत असताना प्रचंड वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. किरण सादळे यष्ट्यांच्या मागून लीड करत असताना 14 चेंडू 11 धावा. नक्कीच जोरकस प्रयत्न सुरू झालेत किरण यांचे. ते मात्र सामन्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीयेत. आता शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं वाईडिश ठेवण्यात आलंय, म्हणजे लेट कटचा जरी प्रयत्न झाला तरी थांबवण्यामध्ये यश प्राप्ती होऊ शकेल. इथे देखील युवराज शिंदे चेंडूला थांबवलंय. गुड फिल्डिंग. सामन्याला डीप मध्ये जर घेऊन गेले तर प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी निर्माण करू शकतात. तो चौकार जर थांबवला असता तर आता 13 चेंडूंमध्ये 14 धावा शिल्लक राहू शकल्या असत्या. परंतु जर आणि तर या दोन शब्दांना थारा नाहीये क्रिकेटच्या या खेळामध्ये. क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टेनिटी. महान अनिश्चिततेचा हा खेळ. परंतु यष्ट्यांच्या मागून किरण बघा कशा रीतीने कप्तान चला सीना तान, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. शहाजी पडियारांना आता पुन्हा एकदा शॉर्ट लेग मध्ये तैनात करण्यात आलंय. युवराज शिंदे शॉर्ट पॉइंट झोन मध्ये. पुढचा बॉल. जबरदस्त फटका. या चौकाराने विजयाचा सुगंध आता मात्र दरवळणार. शिखरे इंडियन्सचे फटके लागतायत संजू मालक प्रेमी संघाला. 440 वोल्टचे झटके. शेर की झलक सबसे अलग. आता बघा 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करायच्या आहेत. 12वा खेळाडू देखील आता उठून उभा राहिलाय, कारण त्यांना ठाऊक आहे आता विजयाचा जल्लोष साजरा करायचा आहे. डीजे ऑपरेटर आपण देखील सुसज्ज राहायचं आहे आणि एक ब्लॉकबस्टर चार्टबस्टर सॉन्ग तयार ठेवायचा आहे. पब्लिक है सब जानती है. आणि हळूहळू आता एक एक प्रेक्षक राहायचे उठून चालेत. परंतु विसरू नका, ज्या बाईकच्या कुपन मध्ये जे नाव दडलंय, जर प्रेक्षक हजर नसला तर दुसरी चिठ्ठी पिक केली जाणार आहे. हे महत्वपूर्ण उद्घोषणा आहे, म्हणून जाऊ नका.
खूपच महत्वपूर्ण ती उद्घोषणा होती. भाग्यवान प्रेक्षक, सर्वात महत्वपूर्ण उद्घोषणा आपल्यासाठी. आदरणीय सन्माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कर कमळामधून जी चिठ्ठी पिक करण्यात आली होती, त्या चिठ्ठीमध्ये एक नाव तर आहे, परंतु जर आपण घरी गेलात तर दुसरी चिठ्ठी पिक केली जाईल, म्हणून आपल्याला थांबावं तर लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. अशा प्रकारचे सामने देखील मी शिफ्ट होताना पाहिलेले तर आहेत. समालोचन करत असताना इनसाइड आउटचा हा फटका पूर्णपणे नो बॅन लँड झोन मध्ये जाऊन विसावलेला आहे. इथे चांगल्या पद्धतीने 2 धावा पडून परिपूर्ण करतायत फलंदाज. 4 धावा विजयापासून दूर. डाळ भात वरण लोणचं पापड कोशिंबीर सगळं काही रेडी आहे. घास असा हातामध्ये घेतलाय आणि प्राशन करण्याच्या अगदी तयारीमध्येच आहेत. अगदी जवळ शिखरे इंडियन्स विजयाच्या अगदी जवळ. आता केवळ 4 धावांची निकड. ओनली 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. नाही इथून डॉट. तर धनावडे सर, आता आपण समारोपाकडे वळतोय. यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा. आणि आता आपण समारोपाकडे वळू लागलेलो आहोत. यत्र तत्र सर्वत्र चर्चा सुरू आहे एकत्र. कोण गाजवणार आहे आजची रात्र आणि कोण मिळवणार आहे पहिलं करंडक मात्र, त्या प्रश्नाचं उत्तर येथे मात्र आपल्याला मिळणार आहे. विजयासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आहेत शिल्लक. जबरदस्त हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यॉर्क लेनचा चेंडू आहे. मग आज संजू मालक प्रेमी संघाला प्रयत्न तर करावे लागतील ना. जरी 8 चेंडूंमध्ये 2 धावा करायच्या असतील परंतु त्या कराव्या तर लागतील, त्याशिवाय विजय मिळणार नाहीये. आणि प्रयत्न आजच करा. आज जर पराभूत झाला तर 1 वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. आणि एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात, 8760 तास असतात, 5,25,600 मिनिटे असतात आणि 31,53,06,000 सेकंद असतात. आता एवढी प्रतीक्षा करायची नसेल तर जे करायचंय ते आज करा, आत्ता करा आणि ताबडतोब करा. संधी अजून गेलेली नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 7. मी तुम्हाला सांगतो, एक समालोचन करत होतो पालघरमध्ये. 5 लाखाची स्पर्धा सुरू होती. 12 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या होत्या एका संघाला आणि 12च्या 12 चेंडू निर्धाव हाताळले 2 गोलंदाजांनी आणि त्यामध्ये 3 विकेट देखील आल्या. आणि बरोबर बक्षीसपात्र फेरीमध्ये भिवंडीचा चिंबीपाडा संघ दाखल झाला. हे क्रिकेट येथे 7 चेंडू आणि 2 धावा भरपूर कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. नेपोलियन बोनापार्टच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नव्हता. इम्पॉसिबलला नीट वाचला तर आय एम पॉसिबल असं ते देखील दाखवते. येथे 7 चेंडूंमध्ये 2 डिफेंड होणार का? संजू मालक प्रेमी इतिहास रचणार का? येथे देखील डॉट आहे. डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. फ्लॉप होत आहेत शॉट. व्हॉट अ मॅच. बघा शेवटच्या षटकापर्यंत आलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. येथून देखील मॅच बनू शकते. प्रयत्नांती आहे परमेश्वर आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. बघा जंगलामध्ये सकाळी जेव्हा हरिण उठते तेव्हा ते काय विचार करते की आज मला सिंहापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. सिंह असा विचार करतो की मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेन. आता मित्रांनो आणि खेळाडूंनो, आपण सिंह असू किंवा हरिण असू, आयुष्य चांगले जगायचे असेल किंवा हा सामना जिंकायचा असेल, संघर्ष तर करावाच लागतो आणि तो संघर्ष करायचा आहे मॅच मध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. इथून नॉट आउटचा इशारा आलाय. 6 बॉल रिमेनिंग अँड 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हव्या आहेत 2.
विजयी होणार आहे कोण? कोणता संघ करेल आवाज आणि कोणता संघ होणार आहे पूर्णपणे मौन? बघूयात आपण. भरपूर असे सामने 6 मध्ये 2 होत नाही, कधी कधी 6 मध्ये 1 देखील होत नाही. कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये सुनील नारायण याने सुपर ओव्हर मधील संपूर्ण षटक निर्धाव हाताळलं होतं. हा एक जबरदस्त रेकॉर्ड आहे. इथे बॉलर तयार, मुद्दस्सर शेक आलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल तर आलंय. आता 5 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड करायचे. अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. पाच चेंडू आणि 1 धाव. एखादी विकेट जर आली ना तर खूप चांगल्या पद्धतीने वातावरण निर्मिती होऊ शकते. मिस्टर मुदस्सर शेख गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि इथून मात्र खेळ खल्लास.